ओके, तर बाबा कसे आहात तुम्ही? ऑफिशियली तू माझा बाबा नेहमीच राहशील आहे. मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की आम्ही नाही डिसाईड केलं होतं की साकेत बाबा होणार आहे. फर्स्ट म्हणजे जेव्हा उज्ज्वलदादांनी ठरवलं की तेव्हा आधी डोक्यात साकेत होता की लीड साकेत राहिलं आहे आणि मी सेकंड लीड राहीन आहे. पण समहाऊ दॅट कॅरेक्टर वॉज बिल्ड फॉर हर्षू, सो इट वॉज मेड फॉर हर्षू, सो इट वॉज गिवन टू हर्षू. आणि साकेतचा चेहरा खूपच पाहण्यालायक झाला होता की मी बाबा कसा करू. आणि मग आय थिंक मूवी पाहिली आम्ही आणि ही फाइंड आउट इट टू बी अ व्हेरी फनी कॅरेक्टर. आणि पल्लवी आणि त्याचं जे एक केमिस्ट्री होती त्या याच्यामध्ये नाटकामध्ये, दॅट वॉज व्हेरी फनी. तर मग त्याच्यामुळे शेवटी साकेतराव तयार झाले. तर साकेतराव सगळ्यात आधी म्हणजे मी बाबा म्हटल्यामुळे गर्लफ्रेंड झाली नाही, तर त्याचे माझ्याकडे 2-3 स्पष्टीकरणं आहेत. तर पहिलं म्हणजे साहेब, तुम्ही 4.5 वर्षात जे साकेत तेजस हे जे तेजसला जाऊन तुम्ही चिकटले फेविक्विकच्या बॉन्डसारखे, तर ते तुम्ही सुटलेच नाही आतापर्यंतही. दुसरं म्हणजे बिचारा मुली काय करतील, जेव्हा पाहिलं तेव्हा साकेत तेजस सोबतच असायचे. तिसरं म्हणजे तुमची बाईक GF 125, तर ती बाईक साहेबांनी म्हणजे आपली इच्छापूर्तीसाठी घेतली होती. पण बाईकच्या मागे एकतर तेजस बसायचा, नाही तर मॅक्झिमम टाईम हर्षवर्धन असायचा. कधी काळी हृदयावर दगड ठेवून मी किंवा एखाद वेळेला बिचारी पल्लवी बसली असेल आहे. आणि बाकी कोणी त्या बाईकच्या मागे बसू नव्हते शकत. तर मग मुली पटतील कशा? तुम्ही फिरवलं कोणालाच नाही फिरवलं. तुम्ही इच्छा पण व्यक्त नाही केली की अरे माझ्याशी मी बोलतो किंवा माझी ही बाईक आहे. तर थोडा फ्लॅश मारायला पाहिजे होता. थोडंसं साकेत तेजसवाल्या याच्यापासून दूर राहायला हवं होतं. तर मग कदाचित मुली पटल्या असत्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, ह्यांचा ॲटिट्यूड ज्युनियर्ससोबत असा राहायचा की असे साहेब येऊन उभे राहायचे साकमाच्या प्रॅक्टिसच्या वेळेला. म्हणजे बिचारी जे काही होत्या सारिका, भाग्यलक्ष्मी, त्या साकेत सर आगे, साकेत सर आगे, साकेत सर आगे, म्हणजे असं हो हो नाही नाही, हो हो नाही नाही, म्हणजे काहीतरी बॉस आले आहे असा तुमचा इमेज करून ठेवला होता तुम्ही. तर या सगळ्या गोष्टींमुळे गर्लफ्रेंड कशी होणार तुझी मलाच सांग. पण मला एक म्हणायचं आहे की गर्लफ्रेंड तुझी यासाठी पण नाही झाली की त्या सगळ्या गोष्टींना सो कॉल्ड 50% मी रिस्पॉन्सिबल होती समजा. पण ते एका दृष्टीने चांगलं पण झालं, नाही तर निधी तुझ्या आयुष्यात नसती आली. आणि शी इज अ वंडरफुल लाईफ पार्टनर. म्हणजे तुझ्यासाठी की तिच्यासारखी दुसरी मुलगी राहू नसती शकली. आणि खरंच तू आपल्या आयुष्यात तू खूप समोर जावास. हे सगळं मस्ती मजाक आपलं चालूच राहिलं आहे, त्याचं काही हे नाही आहे. आणि माझ्या ब्लेसिंग्ज आणि माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबत राहतील. आणि असाच तू राहा साकेत जसा तू होतास. आणि आणखीन एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आणि होप तू हे सगळं स्पोर्टी मोडमध्ये घेशील आहे. सो एन्जॉय युअर सेलिब्रिटीज डे. बाय साकेत. एव्हरीवन, मी शिल्पा, साकेतची बहीण. मी शिल्पासोबत टोटली अग्री करते. साकेतकडून लवकर पोरगी न पटण्याचं रिझन म्हणजे पहिले तर तेजस आणि साकेतची फ्रेंडशिप. त्या दोघांना एकमेकांपासून फुरसत मिळेल तर ते पोरींकडे बघतील. सेकंड थिंग, त्याची एक बाईक GF 125. आम्ही त्याला विचारायचं याचा अर्थ काय, तो म्हणायचा GF मीन्स गर्लफ्रेंड, बाईक माझी गर्लफ्रेंड आहे. आणि तिसरं रिझन जे होतं, घरी कोणी मुली आल्यात किंवा कोणी त्याला कॉल केला तर आम्ही त्याला चिडवायचं, साकेत तुझी गर्लफ्रेंड आहे का रे ही? तेव्हा तो म्हणायचा ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. जेव्हा त्याचं असं ॲटिट्यूड राहील तेव्हा पोरगी कशी पटणार आहे. फायनली निधी पटली, थँक गॉड. सॉरी साकेत, जस्ट फॉर फन. थँक्यू.